तर नमस्कार मित्रांनो, हा जो आमच्या गावचा बल प्रकार आहे हा गेल्या कित्येक वर्ष बऱ्याच वर्षापासून ही चालू असलेली गावची बल परंपरा आहे. म्हणजे गाव जत्रा ज्याला असं म्हणतो ती ही परंपरा आहे. तर ही परंपरा आपली जोपासली जाते. बाहेरचं काही भूत भविष्य असेल त्याचं गावाचं रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचं समोरचं परिसर हे पूर्ण पॉझिटिव्ह राहण्यासाठी हे बल परंपरा राबवली जाते. ह्या गावातल्या गाव जत्रेसाठी गावातले नागरिक म्हणजे ग्रामस्थ मंडळी, मौजे काराव यांचे सगळे सभासद एकत्र येऊन हे सगळे गाव जेवण करतात आणि रात्रीच्या वेळी भूत भविष्य जे काय असतं त्यांना हे मानपान दिलं जातं. गावाच्या कालमदेवी मातेला संकटाचं निवारण करणारी आणि गावाचे रक्षण करणारी ग्रामदेवी मानलं जातं. तसेच सुख आणि समृद्धी देणारी ही देवी मानलं जातं. बलीसाठी म्हणजेच गाव जत्रेसाठी ही मंडळी आपली ग्रामस्थ जमलेली आहेत आणि ही मंडळी आपण जाणार आहोत सुलभावाडीमध्ये देवीच्या दर्शनासाठी, म्हणजे तिला मानपान घेऊन. तर आता कालंबा मातेचं आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण इथून निघणार आहोत सुलेवाडीमध्ये जाण्यासाठी. तर सुलेवाडीमध्ये आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. आपली बरीचशी मंडळी तिकडे आहे, थोडीशी दिशाभूल झालेली आहे. आपण सांगितलेलं 8चं टायमिंग, त्या 8च्या टायमाला बरीचशी मंडळी इथे जमलेली होती. आता बाकीची मंडळी आपल्याला तिकडे भेटणार आहेत. तर चला आपण जाऊया सुलेवाडीमध्ये. आणि आता देवीच्या देवळाच्या इथून निघून आता इथे फाटक वगैरे पडलेलं आहे, एक ट्रेन गेलेली आहे. ही आमची मंडळी आहेत. तर आता जाणार आहोत आपण सुलेवाडीमध्ये. तर लाईट वगैरे इथली नाही, मॅन्युअली दरवाजा ओपन केला जातोय. तर लाईट गेलेली असल्या कारणाने ही थोडीशी गैरसोय होत आहे इथे. तर हा आपला गेल्या वर्षापासून चालला होता स्पीकर आणायचा. तर प्रत्येक आपल्या मित्रमंडळींनी कॉन्ट्री काढून या झेब्रॉनिक कंपनीचा चांगला असा स्पीकर घेतलेला आहे. तर तुम्ही याचा आवाज बघू शकताय किती छान पद्धतीचा आहे. तर हा आपल्याला आलेला आहे स्पीकर. तर इथे हा टी शर्ट वाटप चालू आहे, तुम्ही बघू शकताय. तुम्ही बघू शकताय इथे 42-43 सगळं चाललेलं आहे. तर इथे अशा तऱ्हेने सुरुवात झालेली आहे सुलभा मातेच्या इथे जाण्यासाठी. सगळी मित्रमंडळी चालत आहेत, तुम्ही बघत असता. आई सुलभा माते की जय. तर काळंबा मातीच्या इथे मंदिराच्या इथे आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता सुलभा माती जी आपली वरती असते तिथे आता आपण जाणार आहोत. तर आता आपल्या सोबत आहेत मानपान देणारी मंडळी. तर आपण त्यांना थोडेसे प्रश्न विचारणार आहोत. तर आपण हा मानपान करतो, हा काय मुद्दा काय आहे तुम्ही सांगा. मुद्दा म्हणजे देवीची एक बल परंपरा आहे. सालोसाल वर्षानुवर्ष 100 वर्षाची परंपरा आहे ती बल म्हणून. तर तो एक बलीचा मान तिला पहिला देवीला कली लावतो. कली लावली नंतर तिथनं आम्ही निघतो आणि जो नारळ, हार, श्रीफल किंवा काय जे असेल ते साडी चोली असा तो म्हणजे 7 अप्सरा आहेत त्यांना तो मान पोहोचवण्यासाठी आम्ही लोक दरवर्षी तिथे जात असतो. तर मित्रांनो मंडळींना तुम्ही ऐकलात की हा जो बल प्रकार आहे हा खाना नसून हा देवीचा मान आहे आणि तो दर वर्षाप्रमाणे दिला जातो. तुम्हाला ऍक्सिडेंट त्या एरियामध्ये सापडणार नाही. त्याचं कारण हेच आहे की हा जो मानपान दिला जातो ते गाव जात्रा त्याला म्हणतात, बळ असा प्रकार म्हणतात की गावामध्ये ते फिरून ते भूत प्रेत काय असतो त्यांना ते शांती करण्यासाठी तो मान दिला जातो. तर अशी टोटली प्रथा आहे. तर आता आपण इथून निघणार आहोत सुलभावाडीच्या इथे. चला. तर आता आपण जात आहोत सुलभा मातीच्या मंदिराला. तर इथून ही वाट आहे, ती वाट आपण चढत चढत डोंगरावरून जाणार आहोत पुढे. वर आल्याच्या नंतर इथे क्रशर पॉईंट लागतो, तिथे क्वारी म्हणून आहे. तर इथे आपलं सगळं गाव वगैरे दिसतं, तुम्ही बघू शकताय. तर आपण आता आलेलो आहोत वर. एक डोंगर आपला चढून झालेला आहे. आपण आता आणखीन डोंगर चढून पुढे जाणार आहोत सुलभावाडीच्या इथे. बाकीची मंडळी वगैरे पुढे चालत आहेत आणि इथली क्रशर आहे, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने. तर आता आपण इथे एक 7 आसरा देवीच्या इथे मानपान वगैरे देऊन तिची पूजा अर्चा वगैरे करून झालेली आहे. सगळे हार वगैरे नारळ वगैरे फोडून झालेले आहेत. आरती वगैरे पण झालेली आपली. आणि आता सुलभा देवी जाताना इथे कंटोलीचं झाड लागलं होतं. कंटोली म्हणजे औषधी भाजी असते जी पावसाळ्यामध्येच मिळते ठराविक ठिकाणी. आणि पाऊस पडायला लागलेला आहे जोरात आणि थांबलेला आहे इथे वरात. पुढे जाता निसर्गाचे काही क्षण टिपत गेलो होतो. हे आहेत आपल्याची पानं जी आपण सोनं म्हणून वापरतो.
तर ही इथे आहे टालदेवी. तर ह्या इथे आहे ही टालदेवी. टाल ठेवतात. अरे पाऊस पाहिजे होता अजून मजा आली असती. पाऊस असता तर अजून मजा आली असती ते ठीक आहे, पण जायचे वांदे झाले असते त्याचं काय. त्याला इडुलिंबू बोलतात. तर अशा पद्धतीने मस्त असे फ्रेश इडीलिंबू भेटलेले आहेत 2, आणि ते डॉगेश भाई पण मजा करत आहेत 2. इथे पोचल्याच्या नंतर देवीची आंघोळी वगैरे करून झाल्याच्या नंतर इथे सिंदूर वगैरे लावण्याचं काम चालू आहे, बघू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर तिथल्या घंट्या वगैरे वाजवून पॉझिटिव्ह एनर्जी केली, आणि ऑलरेडी इथे पॉझिटिव्ह एनर्जी आहेच. जेव्हापर्यंत तिकडे सिंदूर लावून होत आहे तेव्हापर्यंत इकडे आपण कॉफीला इकडे उकळी आलेली आहे ते बघू शकतो. उकळी आल्याच्या नंतर गॅस केली मी इकडे बारीक, वाटणार आहे तिकडे मी आता खारीक. बोलल्याप्रमाणे वाटत आहे इकडे मी खारीक, कारण गॅस केली तिकडे बारीक. शक्यतो प्लास्टिकचे कप आणि कागदी कप हे आपण टाळण्यासाठी केलीची पानं मागवलेली आहेत. त्याचे आपण छोटेसे ड्रोन बनवून स्टॅपल मारून त्याच्याने आपण आता कॉफी पिणार आहोत. हे अशा पद्धतीने आपण केलीच्या पानाचं छोटंसं द्रोण केलेलं आहे स्टॅपल मारून, त्याच्यामध्ये आपण कॉफी टाकून पिणार आहोत. तर हे करण्याचं कारण म्हणजे असं आहे की प्लास्टिकचा जो कप असतो किंवा कागदी जो कप असतो तो ॲक्च्युअलमध्ये कागदी किंवा प्लास्टिकच असतो. ह्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जेव्हा आपण हिटेड वस्तू ओततो तेव्हा ती मेल्ट होते आणि त्याच्यात मिक्स होते आणि मग ते आपल्या शरीरात जाते. तर ही गोष्ट टाळण्यासाठी आपण जिथे निसर्गरम्य वातावरणात आलो त्याचा आपण थोडंसं वापर म्हणजे यूज करणार आहोत, आणि त्याचे छोटेसे कप बनवून आपण त्याच्यामध्ये. तुम्ही विचार करणार कप काय यांना ते कागदी वगैरे मिळाले काय नाही, तर कागदी हे ॲक्च्युली कागदी कप नाहीच आहे. तर निसर्गरम्य वातावरणात आल्यामुळे आपण आता कपचं नियोजन केलेलं आहे केळीच्या पाण्यामध्ये. वा छान. दरवर्षाप्रमाणे इथे यांच्या अंगामध्ये वारं येतं, आणि वारं येऊन देवीच्या रूपाने त्या काही गोष्टी सांगत असतात. कोणाचं काय चुकलं आहे का, कोणाचं काय राहिलं आहे का, कोणाचं मानपान राहिलं आहे का, कोणाची काही आशा आकांक्षा पूर्ण झाली की नाही. सुलभादेवी मातेच्या इथे दर्शनासाठी आलेलो आहोत. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. थोड्याच वेळात आता आरती होणार आहे. तर सुयश पाटील यांच्यातर्फे ट्रॅव्हल्स कंपनी यांच्यातर्फे गेले 5 वर्ष हे टी शर्ट देतात. तर त्यांना सन्मानित करतील प्रकाश कोटेकर. तर सर्वात प्रथम सुयश दादांचे खूप खूप धन्यवाद की ते प्रत्येक वेळी आपल्याला टी शर्ट वगैरे देतात. तर आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तर प्रकाश कोटेकर दादा त्यांचे सन्मानित करतील.
दरवर्षी आपण बिना स्पीकरचे वरती येत होतो, पण आता जरा उत्साह त्याचा वेगळा आहे. प्रत्येक जणांनी देणगी देऊन आपण हा स्पीकर ऑर्डर करून हा स्पीकर इथे आणलेला आहे आणि खरोखर जरासा एनर्जेटिक वाटतो. हे गाणी वगैरे ऐकत येतो देवीची, तेव्हा खरंच खूप मन प्रसन्न होतं. एवढा सगळा पल्ला जेव्हा आपण गाठतो तेव्हा अतिशय मनमोकळं मन प्रसन्न होतं. तर आपण हा स्पीकर प्रत्येक देणगीदारांचे मनपूर्वक आभार. त्यांनी प्रत्येक देणगीदारांनी हे स्पीकरसाठी देणगी दिलेली आहे, त्यांचे खरंच मनापासून आभार. हा. आई सुलभा देवीचे इथे जेव्हा सर्व भक्तजण येतात इथे वरती, त्याच्यासाठी काही देणगीदारांनी देणगी दिलेली आहे. तसंच प्रीती प्रशांत पाटील यांनी 2500 ची देणगी देऊन आपल्या मंडळासाठी थोडासा हातभार लावलेला आहे. त्यांचंही मनापासून आभार. धन्यवाद. कुमार जांभूळकर यांनी आमच्यासाठी हे जी आम्हाला सेवा दिली आहे, त्या टोल नाका प्लाझा खारपाडा इथे आमच्या बंधूंनी जो आंदोलन केला होता त्यांना आमचा सहमत होता, पण काही कारणास्तव आम्ही नाही जाऊ शकलो. पण बंधूंनी केलं, हे सर्वांसाठी केलं होतं. आम्ही त्यांना सहमत आहोत आणि आम्ही पण तिथं नोकरीला आहोत टोल नाक्यावरती. पण त्यांनी असा नाही का उल्लेख केला की आमचं बंधू तिथे आहेत कामाला आहोत वगैरे काय. पण खरंच ते करतात, सर्व गावासाठी चांगलं करतात आणि सर्वांसाठी करतात. आता हे लाईव्ह शूटिंग जी केली ती त्यांनी आमच्यासाठी चांगली केलेली आहे आणि आमच्यासाठी व्यवस्थित केलेली आहे. मंदिराचं जे देवाचं जे काय स्थान आहे ते सर्वांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्याबद्दल आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचा, नंदकुमार जांभूळकर यांचा. टाळ्या. उतरणीच्या वाटेवरचा हा आहे सीन. नेचर आर्किटेक्ट ब्युटिफुल नमुना म्हणजेच मुंग्यांचं वारूळ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे मातीपासून. तर त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढे हळूहळू. कशी तरी वाट काढत हा आहे जुना वृक्ष, आंब्याचं झाड आहे ते. बघा तुम्ही कशा पद्धतीने आहे त्याची मुळं वगैरे, खोड कशा पद्धतीने आहे, लाकूड. हा आहे परत मुंग्यांचा वारूळ. याच्यामध्ये साप वगैरे असण्याची शक्यता आहे. तर आपण तिथून व्यवस्थितरित्या जाणार आहोत पुढे वाट काढत. वाट तुम्ही बघू शकता की ती घनदाट जंगलातून आपण जाणार आहोत. आपली मित्रमंडळी सगळी पुढे वगैरे चालत आहे. थोडीशी उतरत आहोत. बघत आहात तुम्ही किती घनदाट जंगलमधून आपण जात आहोत. तर आपण जाणार आहोत आता पुढे. पूर्ण वाकून जायला लागत आहे. काटे वगैरे पण तेवढीच आहेत, तुम्ही बघू शकता. तिथून सांभाळून वगैरे जायला लागत आहे. खाली आल्याच्या नंतर इथे गणपती मंदिराचं स्थान आहे. तिथे पण इथे सिंदूर वगैरे लावण्याचं काम चालू आहे. सिंदूर वगैरे लावण्याच्या नंतर तिथे पण मांडपान करून आपण पुढे निघणार आहोत. तशा पद्धतीने मी पण पाय वगैरे पाडून घेतलेला आहे. गणपतीच्या मंदिराचं पण मांडपान झाल्याच्या नंतर आपण इथून परत वाटचाल वगैरे काढत पण पूर्ण खाली उतरणार आहोत आणि पोहोचणार आहोत. तिथे पण मारुतीचं वगैरे मंदिराचं एक स्थान आहे. तिथे पण आपण सिंदूर वगैरे लावून पूजा वगैरे करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचं इथे सीन आहे. व्यवस्थितरित्या इथे सावकाश जायला तर लागत ते आहे गडप. तिकडनं आपण चढलो होतो, आता इकडं आपण उतरलेलो आहोत. ह्या पूर्ण डोंगरावरून आपण खापाच्या वाडीच्या ठिकाणी उतरलेलो आहोत. तर ही आहे खापाची वाडी, हा रस्ता आहे. तर आपण गडपच्या ठिकाणातून चालू केलेलं होतं, ते आता आपण उतरायला आलेलो आहोत ह्या डोंगराच्या इथून खापाच्या वाडीच्या रस्त्याला. तर इथून आता पुढे एक मंदिर आहे, छोटस मंदिर म्हणजे असं देवस्थान आहे. त्या देवस्थानाची मारुती मंदिराचं देवस्थान आहे, त्याची पूजा अर्चा वगैरे काय करून झाली की त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत. बघू. तर इथे एक देवी आहे, तिथे पण मानपान वगैरे सिंदूर वगैरे लावून हार वगैरे घालून पूजा अर्चा झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय नॅचरल आणि रानटी मोगरा, त्याचं स्मेल वगैरे पण थोडंसं लाईट आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने. बघू शकताय किती मस्त आहेत रानटी मोगरा, पण याचा वास एकदम वेगळाच आहे. थोडासा सॉफ्ट वास आहे, मोगऱ्यासारखाच वास आहे पण थोडासा सॉफ्ट वास आहे. बघू शकताय कशी फुलं लागलेली आहेत. इथे आहे मारुतीचं देवस्थान, तिथे पण आपण सिंदूर वगैरे लावून पूजा अर्चा वगैरे करणार आहोत. तर इथे नारळ वगैरे पण फोडलेला आहे मी. सुलभा देवीचं व्लॉग आता इथे आपण थांबवणार आहोत आणि भेटणार आहोत पुढल्या वर्षी. तर चला भेटूया आपण पुढल्या वर्षीच्या सुलभा देवीच्या व्लॉगमध्ये. काही नवीन वगैरे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला.